जिल्ह्यामध्ये पोलीस एकीकडे अंमली पदार्थाविरोधी कारवाई करत असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात पोलीसच अंमली पदार्थांना संरक्षण देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। तुळींज पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने अंमली पदार्थ विक्रेत्याकडून दरमहा 50,000ची लाच मागितली होती। ती लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने त्याला रंगेहात अटक केली आहे। 34 वर्षे विठ्ठल सागळे असे पोलीस शिपाईचे नाव असून तो पोलीस शिपाई तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत आहे। तक्रारदार हा MD नावाचा अंमली पदार्थ विक्री करतो। त्याला तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करायची होती। त्याला पोलीस शिपाई विठ्ठल सागळे याने संपर्क केला। जर माझ्या हद्दीत अंमली पदार्थ विक्रीचा हा धंदा सुरू ठेवायचा असेल तर महिन्याला 50,000 रुपये द्यावे लागतील असे पोलीस शिपाई विठ्ठल सागळे यांनी तक्रारदाराला सांगितले होते। पैसे न दिल्यास कारवाई करून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती। त्यावर त्याने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती। लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केलेल्या पडताळणीत विठ्ठल सागळे याने 50,000ची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते। त्यानंतर शुक्रवारी रात्री तुळींज पोलीस ठाण्यात सापळा लावण्यात आला होता। लाचेची 50,000ची रक्कम पानटपरी विक्रेता आदर्श गुप्ता यांच्या मार्फत स्वीकारताना सागळे आणि गुप्ता याला अटक करण्यात आली। ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक विजय काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नलावडे, पोलीस हवालदार योगेश परदेशी, महिला पोलीस हवालदार शमीम शेख बर्गे आदींच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली। पोलीस शिपाई विठ्ठल सागळे याच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर वसई विरार शहरात अंमली पदार्थांचा विळखा वाढत आहे। अशा वेळी पोलिसांकडून अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई अपेक्षित असते। मात्र विठ्ठल सागळे हा शिपाई कारवाई करण्याऐवजी अंमली पदार्थ विक्रेत्यांकडून हप्ता वसुली करून संरक्षण देत असल्याने खळबळ उडाली आहे। त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे।